मोठं पंढरपूरचं तुम्हाला माहितच असेल, पण आमच्या छोटं पंढरपूर तुम्ही बघितलं आहे का? आषाढी एकादशीला गर्दी एवढी राहते की रस्त्यावरती पण चालायची जागा नसते. तर सर्वात आधी जय शिवराय आणि रामकृष्ण हरी मित्रांनो, आषाढी एकादशीला तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. आज आषाढी एकादशी असल्यामुळे सगळे मित्रांनी आले होते आपले. चला म्हणले ते आता पंढरपूरला जाऊन आपण दर्शन घेण्यासाठी निघालो आम्ही सगळे मित्रांनी डायरेक्ट पंढरपूरला जाण्यासाठी. मग आलो मेन रोडावरती, इथूनच आता खरी गर्दी चालू होणार होती. इथं साबुदाणा वाटप दिन चालू होता. पोरं काही साबुदाणा घेतल्याशिवाय नाही राहणार. मग घेऊन घेतलं साबुदाणा आणि आज लांबून लांबून येलो होते पंढरपूरला दिंडे. मस्तपैकी ते पांडुरंगांचे भजन म्हणत होते आणि गर्दी ते एवढी होती की काय सांगून. लांबून बघितलं छोटे छोटे मुंगीवाणी दिसत होते आणि भाऊनी इथून खरी गर्दी चालू होती. मग आपल्या चप्पल बुटन तिने इथे ठेवून दिले होते आणि इथून निघालो मग बिना चपलीच. आणि जसं जसं मंदिराजवळ आपण जात होतो तशी तशी गर्दी वाढतच चालली होती. आणि आपण इथं एवढं खतरनाक अटकलो होतो लोकांमध्ये. बाजूने मागून नुसती लोकच होती ना. आपल्याला इथं वारी मधले 3 लोक भेटले होते. मस्तपैकी पांडुरंगाचे भजन ते म्हणत होते आणि आम्ही इथं मस्तपैकी नाचत होतो. आणि गर्दी एवढी होती की पोरं म्हणाले आपण बाहेरून दर्शन करून घेऊन घेतले. आपण इथून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन आणि डायरेक्ट आलो मग पंढरपूरच्या जत्रेमध्ये. मित्रांनो, आपल्याला लवकर आपले 1000 मित्र परिवार करायचा आहे आणि आपले 500 फॉलोअर झालेले, पण अजून 500 करायचे आणि 1000 कंप्लीट करायचे फॉलोअर. म्हणून तुमच्या मराठी ब्लॉगरला सपोर्ट करा आणि आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.